प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण मोमेंटम सिरीज ही जी काही सीईटी नीट साठी सुरू केलेली आहे त्याचा चौथा भाग आपण बघतो आहोत आणि चॅप्टर आहे केटीजी अँड रेडिएशन, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन। जर 2023च्या सीईटीच्या क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं तर सगळ्यात जास्त प्रश्न या चॅप्टरवर पडलेले आहेत। काही शिफ्टला 4 पडलेत, काही शिफ्टला 5 पडलेत। म्हणजे हे जर याचे जे काही 1-2 भाग होतील या चॅप्टरचे ते जर तुम्ही नीट काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे। आणि म्हणून पूर्ण थर्मल सेक्शन म्हणजे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, केटीजी अँड रेडिएशन आणि थर्मोडायनामिक्स हे 3 चॅप्टरचे जरी तुम्ही भाग केले तर 7 ते 8 सीईटीचे मार्क्स तुम्हाला एवढ्या 3 चॅप्टर मध्येच मिळून जाणार आहे। तर आपण वेळ न घालवता सुरू करूया चॅप्टर। तर आता बघा, सगळ्यात आधी आपल्याला आयडियल गॅस आणि रिअल गॅस याची कन्सेप्ट क्लिअर करायची आहे आणि ह्या कन्सेप्टवर खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि म्हणून तुम्हाला त्याची कन्सेप्ट आधी क्लिअर होणं गरजेचं आहे। मग आयडियल गॅसमध्ये काय असतं तर ह्या आयडियल गॅसमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते असे लांब लांब अंतरावर असतात आणि लांब अंतरावर असून त्यांचं जे मास आहे या प्रत्येक मॉलिक्युल्सचं मास हे निग्लिजिबल असतं आणि मास निग्लिजिबल असतं। मास हे काय आहे? निग्लिजिबल आहे आणि मास निग्लिजिबल असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला माहितीये F दॅट इज इक्वल टू ma आणि मास जर निग्लिजिबल आहे तर फोर्स असणार आहे का? नाही आणि म्हणून F दॅट इज इक्वल टू 0। म्हणजे आयडियल गॅसच्या गॅस मॉलिक्युल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतो। त्याचं कारण आहे की गॅस मॉलिक्युलचं जे मास आहे ते कसं आहे तर ते निग्लिजिबल आहे। ही पहिली गोष्ट। आणि इथे मात्र काय आहे तर रिअल गॅसचे मॉलिक्यूल असे जवळ आहेत आणि त्यांचं मास हे फायनाईट आहे। मग आता हे फायनाईट मास असल्यामुळं यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे। आलं का लक्षात? आणि हा सगळ्यात महत्वाचा ह्या दोन्ही मधला फरक आहे, दोन गॅस मधला फरक आहे। आता दुसरी गोष्ट काय बघा, तर आपल्याला असं माहितीये जरी ह्या गॅसच्या गॅस मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसला तरी आपल्याला अकॉर्डिंग टू द कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस the assumption is all the molecules of the gas they are always in a state of random motion। म्हणजे वाट फुटेल तिकडे ते फळत असतात आणि त्याच्यामुळे रॅन्डम मोशन, त्याला ब्राउनियन मोशन असं पण म्हटलं जातं। अँड ड्यू टू दॅट रॅन्डम मोशन दे कोलाइड विथ इच अदर अँड दे ऑल्सो कोलाइड विथ दी वॉल्स ऑफ द कंटेनर। आणि रॅन्डम मोशन असल्यामुळे त्यांची एकमेकाशी टक्कर होते आणि ते ह्या वॉलच्या कंटेनरशी सुद्धा धडकतात। मग आता हे कोलिजन कसं असतं तर दे कोलिजन इज इलास्टिक कोलिजन। कसं कोलिजन आहे हे? इलास्टिक कोलिजन। आणि याच्यावर एमसीक्यू येतो की इलास्टिक कोलिजन मध्ये काय होतं तर कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम आर कॉन्झर्व्ड, दोन्ही कॉन्झर्व्ड होतं। आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की आयडियल गॅसच्या बाबतीत जे कोलिजन होतं त्याच्यामध्ये नेमकं काय होतं तर ते कोलिजन इलास्टिक कोलिजन असतं आणि कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन अँड मोमेंटम बिफोर कोलिजन बोथ आर इक्वल आफ्टर दी कोलिजन। म्हणजे आघातापूर्वी, टक्कर होण्यापूर्वीची कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम आणि कोलिजन म्हणजे टक्कर झाल्यानंतरची कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम हे सेम असतं आणि म्हणून इलास्टिक कोलिजन मध्ये कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम इज कन्झर्व्ड। आता इकडे बघा, इथे काय आहे तर कोलिजन हे इन इलास्टिक आहे आणि इन इलास्टिक कोलिजन असल्यामुळे इन इलास्टिक कोलिजन असल्यामुळे कायनेटिक एनर्जी इज नॉट कन्झर्व्ड बट मोमेंटम इज कन्झर्व्ड। समजलं का? तर या पद्धतीने आता पुढचा पॉइंट बघा, आयडियल गॅस obeys the ideal gas equation at all temperature and at all pressure and all temperature। इथे मात्र काय बघा तर PV दॅट इज इक्वल टू nRT आयडियल गॅसच्या बाबतीत इट ओबेज रिअल गॅस ओबेज दी आयडियल गॅस इक्वेशन
ओनली ऍट LPHT. याच्यावर पण MCQ आलेला आहे बघा. आता लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर असं का ओबे करतं, तर आपल्याला माहितीये याचे मॉलिक्युल्स हे खूप जवळ असतात आणि त्यांना जर दूर न्यायचं असेल तर आपल्याला त्यांचं प्रेशर हे लो करावं लागतं आणि टेम्परेचर हे काय करावं लागतं, हाय करावं लागतं. तेव्हा ते एकमेकापासून दूर अंतरावर जातात आणि म्हणून the real gas obeys the ideal gas equation only at LPHT. याच्यावर सुद्धा काय आलेलं आहे, PYQ आलेला आहे. आलं लक्षात? लो प्रेशर हाय टेम्परेचर कारणासह सांगितलं मी तसं का घडतं ते. आता यांच्यामध्ये काय असतं, तर याच्यामध्ये फक्त कायनेटिक एनर्जी असते आणि रिअल गॅसमध्ये मात्र कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी अशा दोन्ही प्रकारच्या एनर्जीच असतात. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता तुम्हाला असा प्रश्न आलेला आहे की इंटरनल एनर्जी ऑफ अन आयडियल गॅस इज, तर उत्तर आहे प्युअरली कायनेटिक. बघा केटीजॅन रेडिएशन याच चॅप्टर मध्ये 60 नंबर पानावर तुम्हाला शेवटी तिथे 4थी 5वी ओळ आहे बघा खालून, तिथं हे वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यावरच MCQ आलेला आहे. मी नेहमी सांगते की टेक्स्ट बुक हे अगदी बारीक वाचा, त्याच्यावरच प्रश्न पडलेले असतात आणि म्हणून प्रश्न काय बघा, इंटरनल एनर्जी ऑफ द आयडियल गॅस इज प्युअरली कायनेटिक. आणि ह्या पद्धतीने या दोन्ही गॅसमध्ये असलेला फरक आहे. कळलं का मग कन्सेप्ट आयडियल गॅस आणि रिअल गॅसची. आता आपल्याला ह्या PV दॅट इज इक्वल टू NRT असं आपलं आयडियल गॅस इक्वेशन आहे. याच्यामध्ये ह्या चॅप्टर मध्ये आलेले जे गॅस लॉज आहेत ते गॅस लॉज ऑलरेडी मी थर्मल प्रॉपर्टीच्या भागात एक्सप्लेन केलेले आहे, त्यामुळे मी ते परत एक्सप्लेन करणार नाही. तर आता बघा इथे PV दॅट इज इक्वल टू NRT आणि मग N म्हणजे नंबर ऑफ मोल आणि R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. मग आता इथे बघा 1 मोल गॅस म्हणजे तो असतो 22.4 लिटर, 22.4 लिटर. आणि लिटर हे असा युनिट नाहीये, लिटरचं मीटर क्यूब करायचं असेल तर 1 लिटर दॅट इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. मीटर क्यूब हे असा युनिट आहे आणि म्हणून 1 मोल बरोबर 22.4 लिटर दॅट इज 22.4 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. आणि ह्या 1 मोल गॅस मध्ये किती नंबरचे मॉलिक्युल्स असतात, तर ते असतात 6.023 इंटू 10⁻23 एवढ्या नंबरचे, म्हणजे 10⁻23 एवढे पॉवर इतक्या नंबरचे मॉलिक्युल हे 1 मोल गॅस मध्ये असतात आणि त्याला Na या नोटेशनने दर्शवतात आणि त्यालाच म्हणायचं ॲव्होगॅद्रोज नंबर. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता आपल्याला पाहायचंय हा R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. तर हा R काय असतो, तर हा R Na इंटू KB म्हणजे ॲव्होगॅद्रोज नंबर आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंट यांचा गुणाकार केला की आपल्याला मिळतं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट पैकी Na ची ही व्हॅल्यू आहे आणि KB ची व्हॅल्यू आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते बघा 1.381 इंटू 10⁻23. आणि हे जर केलं +23 -23 कॅन्सल झाले आणि R ची व्हॅल्यू आली 8.314 जूल पर मोल पर केल्व्हिन, म्हणजेच 2 कॅलरी पर मोल पर केल्व्हिन. समजलं का? आणि हा केबी म्हणजे काय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशनचे वेगवेगळे फॉर्म पाहायचे. हा एक तुम्हाला फॅमिलियर आहे. आता N नंबर ऑफ मोल हे 2 प्रकारे लिहिता येतं. N डिवायडेड बाय Na. N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन ए गॅस मॉलिक्युल डिवायडेड बाय ॲव्होगॅद्रोज नंबर. या दोन्हींचा भागाकार केला की आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतात. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे M डिवायडेड बाय M0. M म्हणजे मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय मोलर मास. आता हा फॉर्म्युला हा खूप महत्वाचा आहे. याच्यावर नीटला प्रश्न आलेले आहे, सीईटीला प्रश्न आलेले आहे. फरक एवढाच आहे, सीईटीला 1 मार्काला आणि नीटला सेम प्रश्न 4 मार्काला आलेला आहे. मग कसा ते पुढे बघू आपण. मग आता याचा अजून एक फॉर्म काय लिहिता येईल, हा एक फॉर्म झाला. आता दुसरा हे N ची किंमत N/Na असं लिहिता येईल. आता बघा अजून ह्या R ची किंमत, आता N ची किंमत N/Na टाकली आणि R ची किंमत Na इंटू KB टाकली. Na काय झाले, कॅन्सल झाले आणि इथं काय शिल्लक राहिलं तर NKB इंटू T म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या स्वरूपात जेव्हा आयडियल गॅस इक्वेशन असतं
तेव्हा त्याला N इंटू KB इंटू T असं त्याचा फॉर्म येतो. आता बघा हा जो फॉर्म्युला आहे याच्यावर कसे कसे प्रश्न विचारले गेलेले आहे PYQ. मग आता बघा आपल्याकडे ऑक्सिजन गॅस आहे आणि 5 ग्रॅम ऑक्सिजन साठी आयडियल गॅस इक्वेशन काय लिहिता येईल हा पहिला प्रश्न. मग आता बघा इथे M5 आहे 5 ग्रॅम आणि याचं ऑक्सिजनचं मोलर मास हे 32 आहे, म्हणजे हा झालं पहिलं उत्तर. 5 ग्रॅम साठी PV दॅट इज इक्वल टू 5/32 RT हे झालं आयडियल गॅस इक्वेशन. कशासाठी? 5 ग्रॅम ऑक्सिजन साठी. आता हाच प्रश्न कसा विचारलाय की 2 ग्रॅम ऑक्सिजन साठी आयडियल गॅस इक्वेशन लिहा. मग आता आपल्याला माहिती ऑक्सिजनचे मोलर मास 32 आहे, 2/32 म्हणजे उत्तर आलं PV दॅट इज इक्वल टू 1/16 RT हे झालं आयडियल गॅस इक्वेशन. आता हाच प्रश्न नायट्रोजनच्या बाबतीत कसा विचारला जातो? राईट डाऊन किंवा व्हॉट इज द आयडियल गॅस इक्वेशन फॉर 7 ग्रॅम ऑफ द नायट्रोजन. आता नायट्रोजनचं मोलर मास 28 आहे आणि 7 डिवायडेड बाय 28 RT दॅट इज नथिंग बट 1/4 RT म्हणजे PV दॅट इज इक्वल टू 1/4 RT हे झालं आयडियल गॅस इक्वेशन. कुणासाठी? 7 ग्रॅम नायट्रोजन साठी. बघा हे हा टाईप हा खूप चांगला करून ठेवा. सीईटी नीटला याच्यावर प्रश्न आहे, पण सगळ्यात आधी तुम्हाला गॅसचं मोलर मास माहित असणं गरजेचं आहे. समजलं का? हे सगळं काय आहे? बेसिक आहे. आता आपल्याला टर्म पाहिजे बघा मीन व्हेलॉसिटी. मग आता समजा हा आपला कंटेनर आहे, त्याच्यामध्ये गॅस आहे आणि त्याच्यामध्ये N मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे 1 2 3 4 आणि हा N नंबरचा किंवा 30 आहे, तर त्याची मीन व्हेलॉसिटी. मग आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मॉलिक्युलला काय आहे तर स्टेट ऑफ रॅन्डम मोशन आहे, म्हणजे हा सतत फिरतो आणि ज्या वेळेस तो इथून पहिला मॉलिक्यूल दुसऱ्याशी कोलाइड होतो तर तो स्ट्रेट लाईन पाथने जातो आणि जाताना त्याची तेवढ्या मार्गापुरती व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट असते. मग पहिला मॉलिक्यूल दुसऱ्याला धडकला त्याची व्हेलॉसिटी V1, दुसरा तिसऱ्याला धडकला त्याची व्हेलॉसिटी V2, तिसरा चौथ्याला धडकला त्याची व्हेलॉसिटी V3. या पद्धतीने अशी प्रत्येक मॉलिक्युल्सची व्हेलॉसिटी आहे, तर त्याची ऍडिशन केली आणि त्याला जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्याने डिव्हाइड केलं त्याला म्हणायचं मीन व्हेलॉसिटी, की जी कशाने दर्शवली जाते तर V या लेटरने तिला डिनोट केलं जातं आणि तिला म्हणायचं मीन व्हेलॉसिटी. मग आता मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, आता याचा याचा युनिट येणार आहे बघा मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी आहे. आता मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी या प्रत्येक व्हेलॉसिटीचा काय करायचा? स्क्वेअर करायचा, त्याची सगळ्याची ऍडिशन करायची आणि त्याला असलेल्या मॉलिक्युलने डिवाइड करायचं, त्याला काय म्हणायचं? मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. बघा आणि याचं युनिट येणार आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, याचं याचा युनिट. मग आता आपल्याला जी लागते ती कोणती आहे? रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. मग याला फक्त अंडर रूट घालायचं. ही जी मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे बघा, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, तर त्याला याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, मग याचं अंडर रूट हे असं आलं VRMS म्हणायचं त्याला, आणि काय करायचं तर ह्या व्हेलॉसिटीचं फक्त काय घ्यायचं? अंडर रूट घ्यायचं आणि ही झाली मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. याचं याचा युनिट मात्र मीटर पर सेकंद येणार आहे. मग असे तुम्हाला 3 मॉलिक्यूल 4 मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी देतील आणि त्याची मीन व्हेलॉसिटी काढायला लावतील किंवा RMS व्हेलॉसिटी काढायला लावतील, तर या फॉर्म्युल्याने आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आलं लक्षात? तर हे तिन्ही फॉर्म्युले अतिशय महत्वाचे आहेत आणि पुढे आपल्याला RMS व्हेलॉसिटी साठी अजून पुढे एक्सटेंड करायचं आहे. मग त्याच्यात काय होतं काय, तर आधी आपण हे फॉर्म्युले बघू आणि मग RMS व्हेलॉसिटीचा चार्ट बघू. मग आता बघा, जेव्हा हे मॉलिक्युल्स एकमेकाशी कोलाइड होतात आणि कंटेनरशी कोलाइड होतात तर त्यावेळेस काय होतं तर त्याच्यामुळं एकमेकावर काय होतं तर फोर्स, म्हणजे आधी त्याचं मोमेंटम चेंज होतं आणि मग फोर्स दॅट इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आणि मग तिथं प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया, या फॉर्म्युल्याने आपल्याला काय मिळतं? प्रेशर मिळतं. मग फायनली ह्या फॉर्म्युल्याला अरेंज केलं की प्रेशर एक्झर्टेड बाय दी गॅसचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. त्याचे 3 फॉर्म आहेत, तर आपण सोप्या पद्धतीने सुरू करणार आहे. 1/3 रो V स्क्वेअर बार. आता V स्क्वेअर बार म्हणजे कोणती व्हेलॉसिटी आहे? मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. कळलं का? या गॅसची डेन्सिटी.
1/3 रो व्ही स्क्वेअर बार, म्हणजे ही आहे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आता डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, आणि म्हणून इथं मास अपॉन व्हॉल्यूम आपण टाकलं या रो ची किंमत आणि फॉर्म्युला झाला 1/3 m/v इंटू व्ही स्क्वेअर बार. आणि हे मास म्हणजे काय, टोटल गॅसचं जे मास आहे तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू मास ऑफ इच गॅस मॉलिक्युल. समजलं का? आणि म्हणून कॅपिटल एम दॅट इज इक्वल टू NM आणि डिव्हायडेड बाय व्ही. हा व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे बाळांनो, आणि ही व्ही स्क्वेअर बार ही मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे. दोन्ही नोटेशन मध्ये नीट लक्ष द्या. समजलं? तर प्रेशरचे या पद्धतीने 3 फॉर्म्युले असे लक्षात ठेवायचे. मग आता याच्यावरून तुम्हाला बघा मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला घ्यायचा. तर ही मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी व्ही स्क्वेअर बार बरोबर काय येणार आहे तुमचं, थ्राईस पी बाय रो. आलं का लक्षात? मग आता थ्राईस पी बाय ह्या फॉर्म्युल्यावरून थ्राईस पी बाय रो जर झालं तर त्याचं अंडर रूट जर घेतलं, ही व्ही RMS आहे, तर अंडर रूट ऑफ थ्राईस पी बाय रो ह्या फॉर्म्युल्यावर सुद्धा खूप सारे प्रश्न येतात. आणि आता हा कसा आला ते पाहू आपण. तर थ्राईस पीव्ही बाय एम झालं. हा फॉर्म्युला आपण याला जर अरेंज केलं तर ह्या फॉर्म्युल्याला जर अरेंज केलं तर थ्राईस पीव्ही बाय आर व्ही स्क्वेअर बार, आणि ह्या पीव्ही ची किंमत टाकायची NRT. आता NRT टाकली की N/m, हे N/m ची किंमत असते बघा. तर N/m ची किंमत असते 1/m0, आणि ती टाकली कशी आली इथे लिहून दाखवले मी तुम्हाला. आणि म्हणून थ्राईस RT/m0 ही मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीची किंमत आहे. आणि याचं अंडर रूट घेतलं की व्ही RMS बरोबर अंडर रूट ऑफ थ्राईस RT/m0. आता बघा 3 आणि R हे कॉन्स्टंट आहे. M0 मोलर मास पण त्या गॅससाठी कॉन्स्टंट असतं, म्हणजे व्ही RMS दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ व्ही RMS दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. इथे लिहिलं तरी चालेल. व्ही RMS दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आणि याच्यावरून खूप सारे MCQ विचारले जातात. कसे आपण बघूयात. आधी एवढे फॉर्म्युले बघू आणि मग याच्यावरचे न्यूमरिकल्स कसे विचारले जातात ते बघू. ओके. आता बघा मीन स्क्वेअर पाथ. काय टर्म आहे मीन स्क्वेअर पाथ? तर बघा आता हा प्रत्येक मॉलिक्युल्स जो काही आहे याच्यामधला गॅसचा प्रत्येक मॉलिक्युल्स आहे. तर पहिला मॉलिक्युल दुसऱ्याशी धडकला तर हा जो पाथ आहे हा कॉन्स्टंट राहत नाही. आता याला म्हणू λ1. दुसरा आहे λ2. दुसरा तिसऱ्याशी धडकला, त्याच्यानंतर तिसरा चौथ्याशी धडकला λ3. आणि ह्या सगळ्याला म्हणजे ज्या मार्गाने तो मॉलिक्युल जातो कोलिजन होताना त्याला म्हणायचं फ्री पाथ, आणि त्याचं ऍव्हरेज घेतलं की त्याला म्हणायचं मीन फ्री पाथ. आणि त्याचा फायनल फॉर्म्युला काय असतो तर लॅम्बडा दॅट इज इक्वल टू लॅम्बडा दिस इज द मीन फ्री पाथ 1/√2. फक्त या 2 ला अंडर रूट आहे बघा, पाय डी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट N/v. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो नीट 2020 ला डायरेक्ट 4 मार्काला विचारलेला आहे. आणि बोर्ड परीक्षेला 2023 ला त्याच्यावर MCQ आलेला आहे. म्हणजे फॉर्म्युला बेस जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आपला फॉर्म्युला पाठ असला पाहिजे. आणि इथं कदाचित नोटेशन काही बदलून दिले तरी तुमचा मेन फॉर्म्युला पाठ असेल तर तुम्हाला तेवढे बदल करता येतात. आणि इथं N/v म्हणजे काय तर डेन्सिटी ऑफ द गॅस असते, आणि डी स्क्वेअर, डी म्हणजे काय हा मॉलिक्युल आहे आणि त्याचा डी हा डायमीटर आहे, मॉलिक्युलर डायमीटर, आणि त्याचा इथं स्क्वेअर घेतलेला आहे. समजतंय का? तर हा झाला मीन फ्री पाथचा फॉर्म्युला. तर हे नोटेशन पण लक्षात घ्या. आणि ह्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर जर प्रश्न आला फॉर्म्युला बेस तर नीट लक्षात ठेवून त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. फक्त रूट 2 ला, कारण ऑप्शन देताना कधी कधी हे सगळं एक्सटेंड करून सगळ्याला रूट मध्ये घातलेलं असतं, पण खरं उत्तर काय फक्त ह्या 2 ला रूट आहे, सगळ्या क्वांटिटीजला रूट नाही. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता बघा खूप सारे विचारले जाणारे प्रश्न फॉर्म्युले. कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस मॉलिक्युल ती बघा 3/2 PV. काय येते ती 3/2 PV. आणि PV बरोबर काय येतं NRT. म्हणजे कायनेटिक एनर्जीचे हे 2 फॉर्म्युले झाले. काय 3/2 PV आणि 3/2 NRT. आता कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. मग आता बघा ह्या V ला जर आपण इथं घेतलं तर काय झालं 3/2 P. आणि ह्या P वर पण प्रश्न विचारलेला आहे प्रेशर कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात. तर हे प्रेशर जर घ्यायचं झालं तर हे झाले 2/3E
कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम याच्यावर पण एमसीक्यू आलेला आहे या फॉर्म्युल्यावर पण, म्हणून हे फॉर्म्युले लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता बघा कायनेटिक एनर्जी पर मोल म्हणजे ह्या एन नी इकडे डिव्हाइड करायचं, एन म्हणजे नंबर ऑफ मोल, आणि काय झालं मग तुमचं 3/2 RT कायनेटिक एनर्जी पर मोलचा फॉर्म्युला. आता कायनेटिक एनर्जी पर युनिट मास म्हणजे मोलर मासने बघा 3/2 RT आणि त्याला मोलर मासने काय करायचं डिव्हाइड करायचं, आणि म्हणून इथं झाले हे m0. समजतंय. त्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. आता पर मॉलिक्यूल बघा तर RT डिवाइडेड बाय NA त्याने डिवाइड केलं आणि R बाय NA ची किंमत काय असते KB, म्हणून हा फॉर्म्युला आला कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल दॅट इज इक्वल टू 3/2 KB इंटू T. असे हे सगळे फॉर्म्युले आहेत. या सगळ्या फॉर्म्युल्यावर प्रश्न येतात, तर त्याला नीट लर्न करून ठेवा. आता RMS स्पीडच्या फॉर्म्युल्यावर कसा प्रश्न विचारला जातो, तर बघा प्रश्न असा आहे की ऍट व्हॉट टेम्परेचर RMS स्पीड किंवा RMS व्हेलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज हाफ ऑफ द व्हॅल्यू ऑफ द NTP. आणि हे असे ऑप्शन दिलेले, हा CET 2004 ला आलेला प्रश्न आहे. मग आता काय करायचं, तर कोणत्या तापमानाला तुमची RMS व्हेलॉसिटी ही काय झालेली असेल, निम्मी झालेली असेल, तर कधीची इनिशियल व्हेलॉसिटी V1 आणि एनटीपीचं जे टेम्परेचर आहे ते काय असतं 273 डिग्री केल्व्हिन. तर या पद्धतीने हा झाला डाटा. मग आपल्याला माहिती आहे RMS व्हेलॉसिटी ही VRMS दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग V2 काढायचंय म्हणून V2 बाय V1 घेतलं, अंडर रूट ऑफ T2 बाय T1 झालं. T2 तसंच ठेवलं, T1 ची व्हॅल्यू टाकली 273. आता ही V2 काय टाकायची, हाफ V1 टाकायची, V1 कॅन्सल झाले आणि इकडे राहिले हाफ. मग आता बघा याला जर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचं असेल तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणून दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला आणि T2 ची व्हॅल्यू आली 273/4 की उत्तर आलं 68.25 डिग्री केल्व्हिन, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे आपला ए आहे. तर हे झालं आन्सर. पण कधी कधी काय होतं बघा, तर ह्याही फॉर्म्युल्यावर प्रश्न आलेला आहे सीईटीला, पण त्यावेळेस ऑप्शन हा डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेला आहे, म्हणून आधी नेहमी ऑप्शन पाहायचे आणि याला जर डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं तर याच्यामधून 273 वजा करायचे आणि सेल्सिअस मध्ये म्हणजे कोणत्या तापमानाला तुमची RMS व्हेलॉसिटी आधीच्या व्हेलॉसिटीच्या निम्मी झालेली असेल तर ती 68.25 डिग्री केल्व्हिनला किंवा 204.75 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे आधीची व्हेलॉसिटी 300 असेल तर ही 150 कोणत्या तापमानाला होईल असं काढायचं. समजलं का? तर या पद्धतीने, किंवा आधीची व्हेलॉसिटी जर इथं 1/3 आहे, मग आता हा जर चार्ट तुम्ही चांगला लर्न केला तर तुमचं खूप सारं काम वाचणार आहे बाळांनो. किंवा त्याला ट्रिक आहे, काय आहे तर आता जर समजा निम्मी झाली तर ह्या 273ला फक्त 4 ने काय करायचं भागायचं. डायरेक्ट फॉर्म्युला शॉर्टकट तो कसा आला मी तुम्हाला दाखवलं. आलं लक्षात? मग जर 3 टाइम्स झालं 1/3 झालं म्हणजे आधीची 900 असेल आणि ती 300 कधी होईल असं विचारलं तुम्हाला. 1/3 3 पट कमी झाली तर त्यावेळेस 273ला फक्त 1/3 येण्याचं स्क्वेअरने भागायचं, तर 9 ने भागायचं. उत्तर आलं 30.33 डिग्री केल्व्हिन आणि डिग्री सेल्सिअस मध्ये काय येणार आहे वजा 242.67. मग डबल समजा आधीची 150 300 कधी होईल असं विचारलं तुम्हाला डबल, तर त्याला फक्त 4 ने गुणायचं म्हणजे याचा स्क्वेअर करून गुणायचं. आलं लक्षात? दुप्पट झाली तर उत्तर येईल बघा तुमचं 1092 हे डिग्री केल्व्हिन आणि 800 याच्यातून 273 वजा केले तर 819 डिग्री सेल्सिअस. समजलं का? 3 टाइम्स कधी होईल, ट्रिपल कधी होईल तर त्या 273ला फक्त 9 ने गुणायचं. सगळी प्रोसिजर हीच, फक्त व्हॅल्यू काय टाकायची बघा, इथे व्हॅल्यू टाकायची V2 बरोबर थ्राइस V1 की हे उत्तर येणार आहे तुमचं. समजतंय का? 2457 डिग्री केल्व्हिन आणि 2184 डिग्री सेल्सिअस. समजलं? क्वाड्रल पॉल म्हणलं जातं किंवा 4 टाइम्स, तर त्यावेळेस याला 16 ने गुणायचं. हे झालं उत्तर. हा सुद्धा सीईटीला आलेला प्रश्न आहे, पण त्यावेळेस ऑप्शन डिग्री सेल्सिअस मध्ये दिला होता, म्हणजे तुमचं उत्तर हे असणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. जर हा चार्ट लर्न असेल तर तुम्हाला 1 मिनिटात उत्तर काढता येतं. म्हणून चार्ट मेथडने जर अभ्यास केला तर आपलं काम खूप सोपं होतं आणि आपला वेळ वाचतो. आपलं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे तर वेळ वाचवणं आहे. पद्धत कळली का कसं सोडवायचं? आता खूप आणि खूप महत्वाचा पार्ट आपल्याला शिकायचा आहे, तो आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम. काय आहे? डिग्रीज ऑफ फ्रीडम.
आता मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम, साध्या फॉर्म्युल्याने एकदम. आता आपल्याकडे गॅसचे वेगवेगळे प्रकार आहेत. काय काय तर मोनो ॲटॉमिक गॅस आहे, त्यानंतर काय डायटॉमिक रिजिड आहे. म्हणजे आता समजा हे दोन गॅस आहेत, गॅस मॉलिक्युल्स आहेत आणि ते असे फिक्स आहेत या ठिकाणी. बघा हे रिजिड आहे म्हणजे हे एकमेकाला घट्ट आहे, म्हणजे याला फिरायचं तर जाताना दोघांना असंच जावं लागणार आहे, ते सुटे नाहीयेत, त्याला काय म्हणायचं डायटॉमिक रिजिड. आणि जेव्हा ते वेगवेगळे आहेत, ते बांधलेले नाहीत एकमेकाला, त्याला काय म्हणायचं नॉन रिजिड. हे डायटॉमिकचे दोन प्रकार झाले. ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियर म्हणजे 3 ॲटम आहेत पण असे वेगवेगळे एका लाईन मध्ये नाही आहेत, ते आलं का लक्षात. आणि ट्राय ॲटॉमिक लिनियर हे तिन्ही एका लाईन मध्ये आहेत. समजलं का. हे झाले ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियर. आता याचं उदाहरण आहे बघा SO2 H2S आणि याचं उदाहरण आहे CO2. आलं का लक्षात. तर या पद्धतीने. आणि पॉलीॲटॉमिक म्हणजे मेनी ॲटम्स असलेलं. तर या पद्धतीने आपल्याला त्याची डिग्रीज ऑफ फ्रीडम काढायची प्रत्येक मॉलिक्युलची. त्याचा सीपी काढायचा, स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. त्याचा सीव्ही काढायचा, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. सॉरी हे सीव्ही आहे आणि हे सीपी आहे. स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि त्याचा गॅमा काढायचा. तुमच्या पुस्तकात इथपर्यंतच दाखवलेला आहे, पण आपल्याला हे आकडे सुद्धा लक्षात ठेवायचे का तर ते तुम्हाला प्रश्न पाहिल्यावर कळेल. आलं का लक्षात. मग आता मी सोपा फॉर्म्युला तुम्हाला शिकवणार आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम, ज्याला एफ नावाने दर्शवायचं. एफ दॅट इज इक्वल टू 3n मायनस आर. आता एन म्हणजे ॲटॉमिसिटी आणि आर म्हणजे रेस्ट्रिक्शन. मग आता मोनो ॲटॉमिक, बघा मोनो ॲटॉमिक गॅस आहे तर नंबर ऑफ ॲटॉमिसिटी हा 1 आहे. मोनो मीन्स 1 ॲटम. आणि रेस्ट्रिक्शन, आता हा सिंगल मॉलिक्युल असेल तर त्याला वाटलं तर तो एक्स ने जाऊ शकतो, त्याला वाटलं तर तो वाय ने जाऊ शकतो, त्याला वाटलं तर तो झेड ने जाऊ शकतो. म्हणजे त्याला कुठेही रेस्ट्रिक्शन नाही. म्हणजे रेस्ट्रिक्शन काय आहे 0 आहे. आणि म्हणून याची डिग्रीज ऑफ फ्रीडम ही 3 आहे. बघा बरं डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 आली. आता तुमच्या सीव्हीचा फॉर्म्युला असतो स्पेसिफिक हीट कपॅसिटी दॅट इज F/2 म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम इंटू आर. आता डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 आहे म्हणजे हे 3/2 आर. आता सीपीचा फॉर्म्युला असतो बघा, सीपी दॅट इज इक्वल टू F+2. याच्यात 2 मिळवायचे, त्याला तुम्हाला 2 ने डिवाइड करायचं आणि आर. आलं का लक्षात. मग आता तुमचं एफ किती आलेले आहे तर एफ आलेले आहे तुमचे 3 अधिक 2 म्हणजे 5/2 आर. म्हणजे मोनो ॲटॉमिक साठी व्हॅल्यू काय आल्या बघा 3/2 आर, 5/2 आर. आणि याचा गामा कसा काढायचा तर गॅमा दॅट इज इक्वल टू CP/CV. बघा याने याला भागा, तुमचं उत्तर आलं 5/3 आणि त्याचं उत्तर येतं 1.666 आणि म्हणून त्याला अप्रॉक्स करून लिहायचं 1.67. हा आकडा खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवणं, का ते तुम्हाला नंतर कळेल. प्रश्न कसा विचारला जातो त्याच्यावरून. आणि हे जर आपल्याला नसेल तर याच्यावरचे सगळे न्यूमरिकल्स आपल्याला म्हणजे MCQ एका मिनिटात सोडवता येतात. हे सगळं दाखवलं मी मोनो ॲटॉमिकचं. आता डायटॉमिक रिजिड, डायटॉमिक रिजिडला ॲटॉमिसिटी किती आहे तर आता डायटॉमिक रिजिड आहे. आलं लक्षात. म्हणजे याला एक रेस्ट्रिक्शन आहे. मग डायटॉमिक म्हणजे 2 आणि एक रेस्ट्रिक्शन म्हणजे 3 2 6, 6 - 1 5. म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम काय आली डायटॉमिक रिजिडची 5. समजतंय. आता आपला फॉर्म्युला इथं 5 आले म्हणजे सीव्ही काय झालं 5/2. आलं का बघा 5/2 आर. आता इथे त्याच्यात 2 मिळवले 7/2 आर आणि इथे आले तुमचे 7/5 आणि 7/5 ची किंमत येते 1.4. ही झाली 1.4. समजलं का. ही डिग्रीज ऑफ फ्रीडम डायटॉमिक रिजिड साठी. आता नॉन रिजिड, डायटॉमिक नॉन रिजिड, त्याला ऍडिशनल 2 व्हायब्रेशनल मोड असतात आणि म्हणून त्याची डिग्रीज ऑफ फ्रीडम झाले 7. 7/2. बघा हे जर 7 झालं तर हे झालं 7/2, हे झालं 9/2 आणि इथे आले 9/7 आणि 9/7 येतं 1.28. समजलं का. आता ट्रायटॉमिक नॉन लिनियर. बघा आता नॉन लिनियर असे 3 ॲटम आहेत आणि नॉन लिनियर आहे. रेस्ट्रिक्शन किती झालं 1 2 3. आता 3 जा ॲटॉमिसिटी ट्रायटॉमिक म्हणून 3 आणि रेस्ट्रिक्शन किती झाले 3 म्हणजे 9 - 3 बरोबर 6. मग आता इथे आले तुमचे 6/2 म्हणजे 3R. हे किती आले 3R. आता इथे आले 8/2 म्हणजे 4R आणि इथे 4/3 4R/3R
म्हणजे इथे आले 4/3 आणि 4/3 ची किंमत असते 1.33. म्हणजे त्याचा गॅमा किती आला तर 1.33. समजलं का? ट्रायटॉमिक नॉन लिनियर. आता लिनियर, ट्रायटॉमिक लिनियर एकाच लाईन मध्ये CO2 समजा, तर आता इथे त्याला रेस्ट्रिक्शन किती आहे 2 आणि म्हणून इथे झाले 2. बघा मग हे 2 9 3 3 जा 9 9 - 2 बरोबर 7. मग आता हे 7 आले ट्रायटॉमिक लिनियरचे, तर हे झाले 7/2 इथे. समजतंय? 7/2 हे झाले तुमचे 9/2 आणि हे झाले 9/7 आणि 9/7 म्हणजे 1.28. म्हणजे कुणाकुणाचं सारखं आहे बघा. तर डायॲटॉमिक नॉन रिजिडचं आणि ट्रायॲटॉमिक लिनियरचं पण हे जास्त वेळा विचारलं जात नाही. जास्त वेळा काय विचारलं गेलेलं आहे तर जास्त वेळा मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक रिजिड आणि ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर ह्या 3 केस लक्षात ठेवा. त्याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे 3, 5 आणि 6 अशाकडे लक्षात ठेवा. आणि अनुक्रमे ह्या व्हॅल्यू येतील 1.67, 1.4 आणि 1.33. आलं का लक्षात? हे 3 आकडे खूप महत्वाचे आहेत. आणि आता याच्यावर सीईटी नीटला कसे प्रश्न विचारले जातात ते आपण बघूयात. आता या आर्टिकलवर प्रश्न कसा विचारला जातो ते आपण बघू. तर तुम्हाला प्रश्न असा दिला जातो की व्हॅल्यू ऑफ R/CV दॅट इज इक्वल टू 0.67. व्हॉट इज द टाइप ऑफ मॉलिक्यूल? मग तुमचा मॉलिक्यूल मोनोॲटॉमिक आहे का डायॲटॉमिक रिजिड आहे का ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर आहे का डायॲटॉमिक नॉन रिजिड आहे का ट्रायॲटॉमिक लिनियर आहे, ते कसं शोधायचं? तर हे तोंडी शोधता येतं, पण मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवते कसं. तर R/CV हे तुम्हाला दिले 0.67. मग आपलं मेयर्स रिलेशन असतं CP - CV बरोबर R. R/CV येण्याकरता डिवाइड ईच टर्म ऑफ दिस इक्वेशन बाय CV. मग CV ने जर डिवाइड केलं तर हे झाले CP - CV, हे झालं 1 आणि हे झालं R/CV. या R/CV ची किंमत आपण टाकली 0.67 आणि हे 1 मायनस तिकडे गेले शिफ्ट होऊन तर ते प्लस झाले. ही व्हॅल्यू झाली 1.67 आणि CP/CV म्हणजे गॅमा असतं. मग गॅमाची व्हॅल्यू झाली 1.67 आणि ती कुणा करता असते तर बघा बरं, ती म्हणून ह्या व्हॅल्यू काढायच्या तर ती कोणासाठी असते? मोनोॲटॉमिक साठी असते. म्हणजे तुमचा ऑप्शन काय आहे? मॉलिक्यूल इज मोनोॲटॉमिक. हा नीटचा PYQ आहे बघा. आणि आता सीईटीला काय विचारलं गेलं? R/CV बरोबर 0.4. व्हॉट इज द टाइप ऑफ मॉलिक्यूल? हा सीईटीचा PYQ आहे. मग इतकं सोपं आहे बघा. R/CV दिलं ना की त्याचा गॅमा लगेच 1 ऍड करून 1.4 घेऊन टाकायचा आणि गॅमा 1.4 कुणाचा आहे? डायॲटॉमिक रिजिडचा. म्हणजे मॉलिक्यूल काय आहे? डायॲटॉमिक रिजिड. हे खूप वेळा विचारलं गेले बाळांनो. त्याच्यानंतर जर R/CV 0.33 दिलं तर गॅमा येणार आहे 1.33 आणि तो कुणासाठी आहे? ट्रायॲटॉमिक लिनियर साठी. जास्त फोकस या 3 व्हॅल्यूंवर करा. हे खूप कमी वेळा विचारलं जातं. आलं लक्षात? आणि जर तुम्हाला R/CV बरोबर 0.28 दिलं तर गॅमा बरोबर 1.28. मॉलिक्यूल तुमचा कसा असणार आहे? डायॲटॉमिक नॉन रिजिड किंवा ट्रायॲटॉमिक लिनियर. तर या पद्धतीने या चार्ट वरून तुम्हाला एकाच सेकंदात उत्तर लिहिता येणार आहे. आता कायम विचारलं जाणारा फॉर्म्युला बघा. आता काय फॉर्म्युला आहे तर आपण बघू. तर आपल्याला असं माहितीये मेयर्स रिलेशन CP - CV दॅट इज इक्वल टू R आणि गॅमा बरोबर CP/CV. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर डिवाइडेड बाय स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काही म्हणू शकता. मग आता आपल्याला जर CP साठी फॉर्म्युला मिळवायचा असेल तर जर CP साठी फॉर्म्युला मिळवायचा असेल तर CV ची व्हॅल्यू टाकायची आणि जर CV साठी फॉर्म्युला मिळवायचा असेल तर CP ची व्हॅल्यू टाकायची. मग आपण आधी CV साठीचा फॉर्म्युला मिळवू आणि म्हणून CP ची व्हॅल्यू टाकू. CV बरोबर आता बघा तर CV दॅट इज इक्वल टू CP दॅट इज इक्वल टू गॅमा CV. मग आता बघा CP बरोबर टाकलं आपण गॅमा CV - CV दॅट इज इक्वल टू R. गामा जर आपण CV जर कॉमन काढलं तर आतमध्ये राहिलं गॅमा -1 दॅट इज इक्वल टू R अँड देअरफॉर CV दॅट इज इक्वल टू R डिवाइडेड बाय गॅमा -1. आणि ह्या फॉर्म्युल्यावर डिरेक्टली हा फॉर्म्युला खूपदा विचारला गेलेला आहे. मग डिरेक्टली लर्न असेल तर तुमचं काम सोपं होणार आहे. कसा मिळवला ते तुम्हाला दाखवलं. आता आपण म्हणजे
जर तुम्हाला सीव्हीचा फॉर्म्युला काढायचा असेल तर सीपीची व्हॅल्यू टाकायची, याला अरेंज करायचं. आणि आता मी सीपीची काढणार आहे म्हणून मी सीव्हीची व्हॅल्यू टाकणार आहे. मग या फॉर्म्युल्यावरून बघा, जर सीपी मला काढायचं तर मग सीव्हीची व्हॅल्यू टाकायची. सीव्ही बरोबर काय झालं तर सीपी बाय गॅमा. मग आता सीपी मायनस सीव्हीची व्हॅल्यू टाकली मी सीपी बाय गॅमा दॅट इज इक्वल टू आर. सीपी मी कॉमन काढले, आतमध्ये 1 मायनस 1 डिवायडेड बाय गॅमा दॅट इज इक्वल टू आर. आता यालाच आपल्याला अरेंज करता येईल. देअरफॉर सीपी दॅट इज इक्वल टू गॅमा मायनस 1 डिवायडेड बाय गॅमा दॅट इज इक्वल टू आर. अँड देअरफॉर सीपी दॅट इज इक्वल टू गॅमा आर डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. हा झाला फॉर्म्युला. कळलं का? तर या पद्धतीने हा ही फॉर्म्युला डिरेक्टली. दोन्हीत काय फरक आहे बघा. तर सीपी इज, तुम्ही असं शिकलात, सीपी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सीव्ही. कारण का तर सीपी मायनस सीव्ही बरोबर आर आहे, म्हणजे सीपी काय मोठा असतो. आणि म्हणून दोन्हीकडे सारखंच आहे. आर डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. फक्त सीपीला कशाने गुणलेला आहे? गॅमाने गुणलेला आहे. म्हणजे हे फॉर्म्युले डिरेक्टली लक्षात ठेवा. याच्यावर डिरेक्टली सीईटीला प्रश्न आलेले आहेत. आलं का लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला सीपी आणि सीव्हीचे फॉर्म्युले मिळवता येतात. आणि ह्या सगळ्या शॉर्टकटने तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. म्हणून हा चार्ट चांगला लर्न करा. आता आपल्याला अजून एक फॉर्म्युला पाहायचा आहे बघा. काय तर हे गॅमा जो काही असतो, डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या स्वरूपात त्याचा फॉर्म्युला असतो F+2/F. करू शकता तुम्ही. बघा हा जो आला 5/3, तर याचा F3 आहे. तर इथे याही फॉर्म्युल्याने करा. 3+2/3. बघा आलं का? 5/3 आलं का? तर या पद्धतीने 5/3 तुमचा गॅमा आलेला आहे. म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम वरून गॅमाचा अजून एक फॉर्म्युला आहे. F म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम, F+2/F. आणि त्याला गॅमाच्या स्वरूपात, म्हणजे हा एक फॉर्म्युला तुम्हाला डिरेक्टली विचारला जातो किंवा हा गॅमाच्या स्वरूपातला फॉर्म्युला पण तुम्हाला विचारला जातो. मग याला रिअरेंज कसं करायचं? तर याला आपण F/F1 + 2/F. मग 2/F दॅट इज इक्वल टू गॅमा मायनस 1 आणि 1 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1 दॅट इज इक्वल टू F/2. अँड देअरफॉर F दॅट इज इक्वल टू, हे 2 इकडे ट्रान्सफर झाले, 2 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. म्हणजे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. सीव्ही बरोबर काय येईल तुमचं तर आर डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. सीपी बरोबर गॅमा आर डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम F बरोबर 2 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. असे तिन्ही फॉर्म्युले नीट लक्षात ठेवले. आणि हा एक फॉर्म्युला की गॅमा बरोबर F/2 + F. तर या पद्धतीने तुम्हाला हे सगळे फॉर्म्युल्यावर डिरेक्टली प्रश्न आले तर एवढं सोडवायची गरज नाही. तुमच्या अगदी तोंडपाठ हे असले पाहिजेत आणि ते असले तर तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे. आणि या पद्धतीने जशा जशा पद्धतीने प्रश्न विचारतील ते सगळे पार्ट मी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता रेडिएशनचा पार्ट राहिला, त्याचा वेगळा भाग आपण करणार आहोत. तर यावर तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं डिरेक्टली देता येणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लक्षात. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. आणि तुम्ही जर चॅनलला गेलात तर प्लेलिस्ट मध्ये केटीजी अँड रेडिएशनवर PYQ चे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत. 1 मिनिटात एका प्रश्नाचा अभ्यास होणार आहे आणि ते करून तुम्ही तुमचा अभ्यास सोपा करू शकता. ओके, थँक्यू.